शाळेला जायचं नाही म्हणून शुभ्राचं भन्नाट कारण आहे का? आणि आज चक्क चिमणी पण पाहुणी म्हणून आली गाडी. तर राम राम मंडळी, सकाळी शुभ्राला शाळेत न जाण्याचं कारण काय सांगते ते तर बघा. शेवटी घेतलं दप्तर आणि बसली गाडी. तिला शाळेत पाठवून दुकानात आलो तर अमोलने मला पाणी भरायला लावलं, कारण आमच्या दोघांच्या दुकानासमोर नवीन फरशी टाकण्याचं काम सुरू होतं. दुपारी जेवण्यासाठी घरी गेलो आणि बघतो तर काय, गाडीच्या काही एक चिमणी अडकली होती. दरवाजा उघडला तशी ती फडफड उडून गेली. एकदम नाट्यमय सीनच झाला. दुपारी परत दुकानात आलो आणि अमोलला आणि महेशला पण चॉकलेट खायला दिलं. आणि बघा, चॉकलेट खाऊन अमोलची रिॲक्शन तर बघा कसली भन्नाट होती. आणि आता श्लोकचा ऐका काय म्हणतोय ते. आज मला शाळेत करमत नव्हतं. अभ्यास करून करून हात दुखत होतो. नंतर मम्मीला काय सांगतो बघा मॅडमनी काय सांगितलंय. फोटो काढायला सांगितलं मॅडम. शेवटी दुकानात आलो. आमच्या शांता काकूंनी दिलेली पेरू खात मस्त होते, एकदम चकास. दप्तर जड, चॉकलेट गोड आणि दिवस एकदम खास. उद्याच्या दमालासाठी तयार आहात ना? आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.